नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा आपला हरभरा 92 जाकी 18 बघा. आणि या हरभऱ्याला आजच्या तारखेत झालेल्या पूर्ण 50 दिवस पेरणीपासून हे बघा. या 50 दिवसात आपल्या हरभऱ्याने चांगल्या प्रकारे वाढ केलेली आहे आणि ब्रँचेस पण केलेले आहे. शेतकरी मित्रांनो, हे बघा, ब्रँचेस फुटवे चांगल्या प्रकारे केलेले आहे आणि फूल मात्र अजून काही दिसत नाही. एकट दुक्कट फूल आहे. हे बघा, आपल्या हरभऱ्याला एकट दुक्कट फूल आहे कुठे कुठे, आणि पूर्ण शेतात काही असं फूल काही सर्रास दिसत नाही. शेतकरी मित्रांनो, याचे कारण आहे जमिनीतनी अजूनही भरपूर ओलावा आहे. शेतकरी मित्रांनो, जोपर्यंत जमिनीतला थोडा ओलावा कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला काही फूल काही जास्त प्रमाणात शेतामध्ये दिसणार नाही. आणि वातावरण धुकं पडत आहे, सूर्यप्रकाश काही आहे नाही भरपूर, आणि या धुवारीचाही आपल्या हरभऱ्यावर वाढीचा आणि फुलधारणाचा नक्की परिणाम पडतो याचा. म्हणून त्याच कारणानं आपल्याला आता काही फूल दिसत नाही. कारण की 40-45 दिवसाचा हरभरा असताना आपल्या शेतामध्ये फूल चांगल्या प्रकारे दिसायला पाहिजे, पण दिसत नाही आहे. याचे कारण आहे वातावरण आणि जमिनीमधला ओलावा. शेतकरी मित्रांनो, तुमच्याही शेतात हेच परिस्थिती असेल तर पिकाला तर वातावरण पोषक नाही आहे. आणि आजची आहे 30 तारीख आणि आहे अमावस्या. शेतकरी मित्रांनो, तर अमावस्याला आपल्या हरभऱ्यावर ज्या शेतकऱ्यांचा हरभरा घाट्यावर आलेला असतील, फुलं असतील, तर नक्की 1-2 दिवस नंतर फवारणी आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या हरभऱ्यावर, कारण की अळी येण्याची जास्त चान्सेस आहे. वातावरण ढगाळ आहे आणि धुवारी पण आहे. हे पोषक वातावरण काही आपल्या हरभऱ्याला आहे नाही. तर तुम्ही तिसरी फवारणी कोणती घेणार आहे तर नक्की कमेंट करून सांगा. शेतकरी मित्रांनो, मी तर तिसरी फवारणी आता 1-2 दिवस नंतर मारणारच आहो आणि मी सांगणारच आहो तुम्हाला. हे बघा, धुवारीमुळे कसे हे झाले आहे. हे बघा, अळी पण आहे, शेंडे जळून राहिले. ह्या धुवारीचा असर आहे. हे बघा, म्हणजे आता सध्याच पीक आपलं वाढ खुंटलेली आहे याची, ह्या धुवारीमुळे, म्हणजे ढगाळ वातावरणामुळे. तर ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो, नक्की लाईक सबस्क्राईब, आपली माती या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ.